श्रीमंत न होण्याचे 35 मुख्य कारणे. 1. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते. 2. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावा. 3. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. 4. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असतं. 5. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, तर ते चुकीचे आहे. तर ते काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. 6. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे हे काही बरे नाही. 7. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 8. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 9. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशाय 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 10. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. तसेच राहूच्या ओऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 11. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 12. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 13. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे सत्य आहे. 16. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. 17. दररोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. 19. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयात वा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. 20. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य
तेजाची प्राप्ती होते. 21. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्ष माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्राद्धपूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. 23. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. 23. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसा 19 पाठ करावे. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. 24. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. 35. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अस्वस्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा कराव्यात. आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही. 26. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. 27 आहे. घरात, दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. 28. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हाताने काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच. 29. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ, नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करा. 30. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा. कटकट निघून जाते. 31. उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन, दौलत व राज ऐश्वर्य लाभते. 32 आहे. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक, पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचे ओघ सतत वाहत राहतील. 33. स्नान करून भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. 34. एक लांबलचक मोरपीस विकत आणून तो घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिटकून ठेवावे. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती दाखवावी. हा तोडगा ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. 3-4 महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते. 35. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.